नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता चहा पाणी सगळं झालेलं आहे. आता आपण ऑफिसला निघालेलं आहे. ऑफिसवरनं आपण तिथून साईटवर जाणार आहे. तुम्हाला पहा म्हणून तुम्ही आता साईटवर ऑफिसमध्ये काय चाललं आहे काय नाही ते तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. आता आपण ऑफिसला आलेलं आहे. ऑफिसवर काम करून आता आपण बँकेला जायचं आहे. आपल्याला बँकेला जरा KYC करायचं. KYC थोडं करून येऊ मग काहीच. आता मी आपल्या बोरामण नाक्यावर बँक ऑफ इंडिया बँक आहे इथं आलेलं आहे. आणि इथं माझ्या बँकेचं काम होतं. म्हणजे काम होतं म्हणलं तर KYC करण्यासाठी आलो होतो. बँकेचं KYC माझ्या KYCमुळं माझ्या बँकचं अकाउंट त्यांनी सध्याला बंद केलं होतं. त्यामुळं KYC करण्यासाठी आलो आहे. त्यानंतर आता बघू आता आतमध्ये गेल्यानंतर काय होत काय नाही. बँकेमध्ये ही बँक आहे बघा. ही बँक आहे बँक ऑफ इंडिया. तुम्ही काही सांगू शकता ही बँक ऑफ इंडिया कुठली एरिया आहे बघा. ही तुम्ही बघा तुम्हाला काय वाटतंय काय. चला गाईज बघू आता आतमध्ये गेल्यानंतर. चला गाईज आता बँकेचं काम झालेलं आहे आणि बँकेत KYCचं फॉर्म भरलो आहे. आता त्यांनी 4-5 दिवस सांगितले तर बघू आता काय होतंय काय नाही. 4-5 दिवस सांगितले आता काय विषय. आता अवघड काय झालं आहे. फक्त 3-4 सलग सुट्टे आहेत. ते ईदमुळं सुट्टी आहे. त्यानंतर शनिवार रविवार ती सुट्टी आहे. आता बघू KYC कधी होते काय. ते काय झालं आपलं कन्स्ट्रक्शन बिल्ड असल्यामुळं काल मंगळवार पेमेंटचा विषय झालेला आहे. चेक होईनात क्लिअर होईनात चेक. त्यामुळे ती अडचणी येत आहे. आता बघू काय होते काय नाही ते. कधीपर्यंत KYC संपूर्ण कंप्लीट होते काय. बँकेत आपण भरलं आहे सध्याला. तर आता एक सगळीचं एक कस्टमरला भेटायला जायचं आपल्याला. तर तुळजापूरमध्ये एक कस्टमरनं बनवलं एक साईट नवीन बघण्यासाठी. ते आता बघू म्हण काय काय नाही चर्चा करून आपण ठरवू म्हण काय करायचं काय नाही. चला गाईज तर गेल्यानंतर तुम्हाला. चला गाईज आता आपण निघालेलं आहेत मॉरिसमधनं तुळजापूर वेस्टला. हा तुळजापूर साईड तुळजापूर वेस्टचा रस्ता आहे. गाड्या कसं अडवायचं बघा. जरा गाड्यांना दम नाही. तो समोरचा व्यक्ती यायला लागलाय करायला आहे एवढं दम नाही आहे त्यांना. लगेच निघाले. हे आपलं तुळजापूर वेस्टचं इथं शिर्शी हॉस्पिटल आहे. शिर्शी हॉस्पिटलमध्ये आपले एक मित्र आहे. त्या मित्र आपण निघालेला आहे त्याला. तो ना तो ये बैठते नहीं बैठ रहा वो तो पटाक दे. काय रे समीर काय ना लापा बारखाने मोठा ना लापा था एकच लाना 2-3 लाना नाही दो काय बोला. त्याला किती सांगितलं तुम्ही लापा घेऊन या. लापी लेको काय मग तरी एकच आणलाय. हुशार आहे ना आपल्याकडे माणूस. फक्त आण्यावर हुशार कोण नाही. आण्या लय हुशार आहे. आण्या अनिल हुशार आहे ना तो. हुशार कोण नाही. हा माझ्यासारखं हुशार कोण नाही. तू तुझ्यात टॅलेंट असं कुठून भरलंय. कुठून भरलाय. हा पायात ते काढ घ्या ना. समीर किती लापे बोला जाऊन. गाईज आपल्याला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला की मला अजून ब्लॉग काढायला जमत नाही आहे. पण तुम्ही सहकार्य करत आहात. आणखी सहकार्य करा की माझं ब्लॉग व्यवस्थित वाढते नाही वाढते. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा. मला अजून जमत नाही आहे किंवा कसं कुठल्या पद्धतीनं ब्लॉग काढतात. आता थोडं मी घरातलं थोडं म्हणजे साईडवरचं थोडं दाखवते तुम्हाला. पण एक रुटीन असतं ज्या पद्धतीनं ब्लॉग असतं की बाबा स्टेप बाय स्टेप बाबा ही स्टेप झाल्यानंतर ही पुढची स्टेप असते अगर त्या पुढची स्टेप असते. ही मला अजून काही समजत नाही आहे. समजत नाही म्हटलं तर मला त्यातलं काय अजून नॉलेज नाही आहे. किंवा तुम्ही मला सांगू शकता बाबा तुम्ही बाबा ह्या पद्धतीने व्हिडिओ काढत जा. अगर घरचा व्हिडिओ ह्या पद्धतीने काढत जा. मला त्यातलं अजून काय समजत नाही. एडिटिंग तर मला अजून कळत नाही आहे. थोडं 10-15% कळते. तेवढंच मी म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित थोडं क्लिअरिटी करून पाठवत आहे लावत आहे.
त्यामुळं तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि काय चुकत असेल तर सांगा. थोडं बघा, तुम्हाला जेवढं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवत जाईल. बघा तुम्ही. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.